हेलो पब्लिक, तो कैसे आप सब? उम्मीद करता हूँ आप सब अच्छे होंगे। तो पब्लिक, आज का हमारा टॉपिक है एमसी गाउटी के ऊपर। तो एमसी गाउटी का एक पॉडकास्ट आया है जिसमें उसने एमसी स्टैन भाई संबाटा एमवे बंटाई के बारे में बात की है। तो आप सब वो इंटरव्यू की एक क्लिप देख लो। गाण्यात पण संबाटावरती शॉर्ट्स घेतलेत वगैरे असं की कॉन्ट्रोवर्शियल केली आणि तू लाईव्ह आला आणि तू त्याला शिवाय दिलं. हे खरं आहे का? म्हणजे मी तुला नाही रे डायरेक्ट बाबा. पहिल्यांदा असं विचारतोय की नाही तसं तर काही विषय नाही. पहिली गोष्ट तर जे पण मराठी रॅप बीप करतात ना भाऊ, त्यांना आपल्याला सपोर्ट आहे. एंड पर्यंत राहील नाही का. ते नाही का किती ना किती केलं तरी मराठी रॅपला पुढे न्यायचं, ते कसं का नेता येईना. मिळून मिसळून काम करतात. मग तू कर ना डायरेक्ट एकदा संबाटा रॉक्सन बिक्सन जे काय आहे त्यांना फोन की आपण करू काहीतरी एकत्र. हा तसे आहेत प्लॅन. होणार ते होईल आज ना उद्या. आता जरी नाही ना झालं, आज ना उद्या काय ना काय होईल चांगलं. आणि सोबत मिळून काम केलं ना फायदा पण आहे आपल्याला. मेन तर काय मराठी हिपहॉपला वर न्यायचंय एवढं. भविष्यात हा. संबाटा आणि रॉक्सन किंवा हे जे बाकी सगळे आहेत वर्सटाईल हा. लिडो यांच्यासोबत गाणे येऊ शकतात का? भविष्यात येऊ शकतात भाऊ. भविष्याचं काय सांगता येत नाही. येऊ पण शकतात नाही पण येऊ शकतात. मग तुझं स्टँडचा काय वाकडे? माझं स्टँडचं काहीच वाकडं नाही भाऊ. कसं वाटतं रे मग एमवे तुला? एमवे पण भारी आहे भाऊ. जे जे आपले इंडियन रॅपर आहेत ना भाऊ, त्यांना पहिले तर कसे का असं ना आपण सपोर्ट केला पाहिजे. आपण जास्त ऐकत नाही एमवेला, पण आधी जेव्हा मी सुरुवात केली ना, म्हणजे लय मोटिवेशन पण दिले भाऊ त्यांनी मला. बाकीचे लोक रॅपर लोक लपवत असते की त्यांनी पण मला एक दाखवून दिलं. त्यांनीच दाखवून दिलं सगळ्यात आधी मला की नाही का तो पण लय गरिबीतनं वर आलेला आहे. बरोबर. तो चलो पब्लिक, आज के लिए इतना ही। मैं ऐसे ही हिप हॉप रिलेटेड न्यूज़ देता हूँ, तो चैनल को ऐसे सब्सक्राइब करो। चलो मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए पीस आउट। आऊ क्या फिर Third,